मंडळी नमस्कार. मंडळी, राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमस्वरूपी दोस्त अथवा दुश्मन नसतो हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. कशा अर्थाने सिद्ध होत आहे? आत्ता काय सिद्ध झालं आहे? आत्ता आपण बघितलं की दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते, एकमेकांवरती प्रचंड टीका करत होते, एकमेकांना पाण्यात पाहत होते असं म्हणायला हरकत नाही. कारण या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे असा आरोप करून राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले होते. म्हणजे शिवसेनेतून मूळची जी एकत्रित शिवसेना होती यातून बाहेर पडलेले होते. आणि हे आरोप जे होते ते थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल होते. 20 वर्षानंतर राजकारणातल्या परिस्थितीमुळे, अपरिहार्यतेमुळे दोघंही एकत्र येत आहेत. आणि 5 जुलैला म्हणजे साधारण 6 महिन्यापूर्वी ते मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि आता एकत्र आलो आहे ते कायमस्वरूपी राहण्यासाठी असं सांगत आत्ताच्या घडीला त्यांची मुंबई महानगरपालिका आणि सोबत राज्यातल्या आणखीन काही 4-5 महानगरपालिकाच्या संदर्भामध्ये युती होत असल्याची घोषणा आज होत आहे. आता प्रत्यक्षात कोण किती जागा लढणार आहे, काय लढणार आहे हा मुद्दा सोडून द्या. मुळात आत्ताच्या घडीला ते एकत्र येत आहेत. 20 वर्षानंतर एकत्र येत आहेत. 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. हीच फार मोठी महत्त्वाची घटना आहे. अर्थात याचा निकाल काय येईल, त्या दोघांना त्याचा किती फायदा होईल, त्यातून नेमके त्यांना सत्ता साध्य होईल की होणार नाही आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती नाही आहे. मात्र जे होतं आहे हे राजकारणातल्या अपरिहार्यतेचाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अर्थातच दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे दोघांनी एकमेकांची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून सदू आणि दादू एकत्र येण्याची चिन्ह स्पष्ट झालेली आहेत. आणि आता ते आता चिन्ह राहिलेलीच नाही, खरं तर ते आज घोषणाच होते आहे. त्यामुळे तो विषय राहिलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला 2 पवार सत्तेमध्ये सामील होण्याच्या प्रश्नावरून वेगवेगळे झाले होते. म्हणजे काका आणि पुतण्या वेगळे झाले होते. अजित पवार आणि शरद पवारांनी भाजपाला तीव्र विरोध करत आम्ही जातीयवादी शक्तींच्या बरोबर जाणार नाही असं सांगत सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षामध्ये अजित पवार सत्तेमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. आता हे दोन्ही पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांमध्ये एकत्र येत आहेत. दोघांची रीतसर चर्चा झालेली आहे, वाटाघाटी झालेल्या आहेत आणि जवळपास त्यांच्यात मतैक्य झालेलं आहे. फक्त औपचारिक एकत्र येण्याची घोषणा शिल्लक राहिलेली आहे. ही घोषणा येत्या 2 दिवसामध्ये अपेक्षित आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा पवार हे एकमेकांचे दुश्मन नाहीत तर ते मित्रच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. अर्थात ह्याच्यामुळे गोची त्या कार्यकर्त्यांची होते दोन्ही ठाकरेंच्यामध्ये किंवा पवारांच्यामध्ये जे एकमेकांच्या विरोधामध्ये प्राणपणाने लढतात, आपापल्या नेत्यांची बाजू घेऊन एकमेकांच्या विरोधामध्ये भांडतात. त्यांचा विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न निर्माण होतो हेच खरं.